मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे प्रमुख पीक म्हणून ओळख असलेल्या सोयाबीन पिकाने यंदाच्या वर्षी शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान केलंय। ओला दुष्काळ पडल्याने वाढीच्या उमेदीत असलेले पीक पुराच्या पाण्यात वाहून गेलंय। यामुळे दरवर्षी प्रति हेक्टर 25 क्विंटल उत्पादित होणारं सोयाबीन यंदाच्या वर्षी निम्म्यावर आलंय। दरम्यान खासगी बाजारपेठेत सोयाबीन 3000 रुपये प्रति क्विंटल विक्री होत आहे, तर शासकीय दराने 4892 रुपये दराने सरकार खरेदी करताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे पेरणी ते काढणीपर्यंतचा खर्च देखील निघत नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करतात। मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे प्रमुख पीक म्हणून ओळख असलेल्या सोयाबीन पिकाने यंदाच्या वर्षी शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान केलंय। ओला दुष्काळ पडल्याने वाढीच्या उमेदीत असलेले पीक पुराच्या पाण्यात वाहून गेलंय। यामुळे दरवर्षी प्रति हेक्टर 25 क्विंटल उत्पादित होणारं सोयाबीन यंदाच्या वर्षी निम्म्यावर आलंय। दरम्यान खासगी बाजारपेठेत सोयाबीन 3000 रुपये प्रति क्विंटल विक्री होत आहे, तर शासकीय दराने 4892 रुपये दराने सरकार खरेदी करताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे पेरणी ते काढणीपर्यंतचा खर्च देखील निघत नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करतात।